सर्वांना नमस्कार. फर्ग्युसन महाविद्यालयाचा संस्कृत विभाग गेली अनेक वर्ष डॉक्टर राणा दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहे आणि यावर्षी आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की हे डॉक्टर राणा दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आपण अनेक छोटे कार्यक्रम करत आहोत, करणारही आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्याला श्री तन्मय भोळे सर लाभले आहेत संस्कृत नाटक याविषयी गप्पा मारण्यासाठी. तर अधिक वेळ न घालवता आपण त्यांच्याशी लगेचच गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार सर, तुमचे खूप खूप स्वागत. मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारावासा वाटतो की तुमच्या मतानुसार नाटक म्हणजे काय, ते कशासाठी असतं आणि त्याचं महत्त्व काय? आपल्याकडे संस्कृत नाटकांच्या परंपरेमध्ये, नाट्यशास्त्रामध्ये आणि त्या अनुषंगाने जे काही भाष्य केले गेलं त्यामध्ये एक सरळ साधी व्याख्या नाटकाची सापडते. अवस्थानुकृती नाट्य म्हणजे काय, तर जे काही घडतंय आसपास, जी काही अवस्था आहे कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही परिस्थिती जी काही आहे त्याची अनुकृती म्हणजे नाटक. म्हणजे आसपास जे घडतं आहे ना त्याचंच अनुकरण आपण मंचावरती करत असतो आणि तेवढ्याच जिवंतपणे करत असतो, त्यावेळेस आपण त्याला नाटक म्हणतो. आणि नाटकातून काय अपेक्षित आहे असं बऱ्याच वेळेस म्हटलं जातं. जो प्रश्न तुमचाही होता, अगदी सरळ साधं उत्तर आहे, नाटकातून रसनिष्पत्ती अपेक्षित आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण म्हणतो रसनिष्पत्ती अपेक्षित आहे नाटकाला, ती कोणत्या पद्धतीची, तर अशा पद्धतीची रसनिष्पत्ती की ज्याच्यातून कसं वागायचं, काय वागायचं, जगरहाटी काय आहे, कोणत्या ठिकाणी माणसाने कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे हे कळावं, याचं आकलन व्हावं, हे अशा पद्धतीची रसनिष्पत्ती नाटकाला अपेक्षित. आता पुढचा प्रश्न असा की राणा दांडेकर स्पर्धा जी होते दरवर्षी फर्ग्युसन महाविद्यालयात, तर तुम्ही महाविद्यालयात असताना त्याच्यात भागही घेतला आहे स्पर्धक म्हणून आणि आता काही वर्ष तुम्ही त्याचे परीक्षक म्हणून कार्यरत आहात. तर हा शिफ्ट कसा आहे आणि त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? एकतर पहिल्यांदा ज्यावेळेस परीक्षक म्हणून बोलवलं त्यावेळेस एकतर खूप जास्त आनंद झाला आणि जेव्हा परीक्षक म्हणून ॲम्फी थिएटरमध्ये पाऊल ठेवलं, इट वॉज मोस्ट नॉस्टॅल्जिक मुवमेंट ऑफ माय लाईफ. कारण खूप वेगळ्या फेजमध्ये होतो. आनंद आहे ऑब्व्हियसली तिथे परीक्षक म्हणून असण्याचा. राणा दांडेकर स्पर्धेने ना मला खूप काही दिलंय आणि मला हे परीक्षक म्हणून लक्षात येतं की ते बदल घडताना किंवा त्या गोष्टी मिळवताना मी इतर मुलांना पण बघतो आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला राणा दांडेकर बद्दल ही सांगावीशी वाटेल की हा शिकण्यासाठीचा उत्तम मंच आहे, स्पेशली संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांना जी भाषा ते शिकतायत, जे तत्वज्ञान शिकतायत, जे शास्त्र शिकत आहेत किंवा इतर अनेक गोष्टी, त्या ॲक्च्युली परफॉर्म करायला मिळत आहेत, प्रॅक्टिकल त्यांना तिथे मिळतंय. सो नाटक ही संस्कृत भाषेची, संस्कृतमधल्या ज्ञानाची प्रयोगशाळा असू शकते आणि राणा दांडेकर स्पर्धा ही उत्तम पद्धतीने ही प्रयोगशाळा मिळवून देते असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की राणा दांडेकर स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं ॲम्फी थिएटर, तिथलं वातावरण, तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यानुसार फक्त गिमिक ज्या नाटकामध्ये आहेत ती नाटकं टिकूच शकत नाही. तिथे ऍक्च्युली ज्या नाटकाच्या कथेमध्ये जीव आहे, दम आहे असं म्हणतो ना आपण, ज्याचं सादरीकरण उत्तम आहे, अशीच नाटकं त्या स्टेजवरती रुची निर्माण, रसनिष्पत्ती करून देऊ शकतात. त्याच्यामुळे मला राणा दांडेकर स्पर्धा ही इतर नाट्य स्पर्धांसाठी आणि संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी एक फार महत्वाची पायरी वाटते, ज्याच्यावरती ते नाटकासाठी अगदी बेसिक अधिष्ठान म्हणून ज्यांना मानलं जातं अशा गोष्टींचा अभ्यास आणि अशा गोष्टींचा सराव करू शकतो. त्या दृष्टीने मला ती महत्वाची वाटते आणि म्हणूनच तिथे विद्यार्थी म्हणून असणं आणि परीक्षक म्हणून जाणं या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अत्यंत जास्त आनंदाच्या आहेत. आणि संस्कृत नाट्याची परंपरा म्हणजे आपण बघायला गेलो तर प्राचीन आहे, बरीच प्राचीन आहे, पण त्याची बदलत जाणारी परंपरा, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? संस्कृत नाटक जे आहे ना, या नाटकच कला आणि शास्त्र ऍट ए टाइम दोन्ही आहेत, दोघींची मोठ त्याच्यामध्ये बांधली जाते. त्याच्यामुळे जेव्हा आपण या दोन्ही पर्स्पेक्टिव्ह बद्दल बोलतो
नाटकाला कला म्हणून बघतो किंवा शास्त्र म्हणून बघतो, आणि त्यात पण संस्कृत नाटकाची परंपरा तर खूप मोठी आहे. नाट्यशास्त्राची परंपरा खूप जास्त सुंदर, खूप जास्त व्यक्त करायला म्हणजे आपल्याला खूप वेगवेगळे टूल्स देणारी अशी आहे, सुंदर परंपरा आहे. तर शास्त्र आणि कला या दोन्ही अँगलला आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ऑब्व्हियसली काळानुसार ती बदलत जाणार. नाहीतर कला जी आहे, प्राचीन कला सुंदर आहेत का? हो. पण आजच्या काळाला युजफुल आहेत का? तर प्रत्येक वेळेस आपण हो असं नाही म्हणू शकत. नाटक, संस्कृत नाटकांची परंपरा आज सुद्धा तेवढीच उपयुक्त आहे, कारण कला म्हणून ती विकसित होत गेली. आपण जर परंपरा बघितली तर ती दिवसेंदिवस उज्ज्वल होत गेलेली आपल्याला दिसते. अर्थात याचा अर्थ असा नाही की जुने नाटककार जे आहेत ते तेवढे प्रभावी नव्हते, प्रचंड प्रभावी होते. म्हणजे सगळ्यात जुने अवेलेबल असलेल्या नाटककारांपैकी आपल्याला सगळ्यात जुनी नाटकं सापडतात भासाची, अश्वघोषाची. हे सगळ्यात जास्त प्रभावी नाटककार आपल्याला दिसतात. पण शास्त्र म्हणून ज्यावेळेस ही कला आपण बघितली त्यावेळेस ती काळानुसार इव्हॉल्व्ह होत गेली, आणि आज आपण त्याचं जे स्वरूप बघतो, आज आपण फार वेगळं स्वरूप बघतो संस्कृत नाटकाचं. मूळ संस्कृत नाटकाची परंपरा जी आहे ती 100% फॉलो होत नाही. कारण आज आपण त्या फॉर्मॅटमध्ये नाटक करतो ज्या फॉर्मॅटमध्ये आपण मराठी नाट्य परंपरा बघितली आहे. स्टेजचा फॉर्मॅट, सादरीकरणाचा फॉर्मॅट, विंग्सची जे आपण योजना बघतो, ती नेपथ्यगृहाची योजना बघतो, ती सगळी आधुनिक आहे. पण आधुनिक योजना असताना सुद्धा संस्कृत नाटक त्याच्या मूलभूत गुणांनुसार अजूनही टिकून आहे. अत्यंत उत्तम पद्धतीने ते आपला जम बसवून आहे. नवीन पद्धतीने लिहिणारी लोक आहेत, नवीन पद्धतीने परफॉर्म करणारी लोक आहेत, आणि अजूनही संस्कृतचा मूळ बाज तसाच टिकवून ठेवून सादर होतो. याला आपण असं म्हणूया की काळानुसार ती बदलतच गेली नाही, तर उन्नतही होत गेली. आणि ह्याच्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न असा की संस्कृत नाटकाचं नूतनीकरण आता जे बघायला मिळतं, किंवा तुम्ही स्वतः सुद्धा अनेक नाटकं लिहिली आहेत, दिग्दर्शित केली आहेत, भाग घेतला आहे, तर त्याचं नूतनीकरण म्हणजे नेमकं काय झालं आहे? याचं तुम्ही उत्तर थोडंफार दिलं की म्हणजे विंग्स किंवा नेपथ्य हे सगळं बदलत गेलं आहे, पण नूतनीकरण झालं आहे का, आणि त्याची गरज काय आहे? खरं तर संस्कृत नाटकाचं नूतनीकरण झालं आहे का याच्यापेक्षा आपण दुसऱ्या प्रश्नावरती फोकस करावा की त्याची गरज का आहे, किंवा त्याची गरज आहे का मुळात. तर हो आहे, संस्कृत नाटकाच्या नूतनीकरणाची गरज आहे. पण नूतनीकरण म्हणजे असं नाही की मूळ परंपरा जी आहे ती बाजूला ठेवायची आणि नवीन ज्या काही ट्रेंड्स चालले आहेत तेच ट्रेंड्स घेऊन आपण नाटक करायचं. मला असं वाटतं की संस्कृत नाटकाचं नूतनीकरण हे संस्कृत रंगभूमीच्या उन्नतीसाठी किंवा त्याच्यामध्ये वेगळे आयाम ऍड करण्यासाठी म्हणून असावं. का? कारण आज नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन सोयी सुविधा आहेत, त्यांचा उपयोग न करणं म्हणजे जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहण्यासारखं आहे. जुन्या गोष्टीत आपण जुन्या पण गोष्टी म्हटल्या, संस्कृत थिएटर, आपण नाट्यशास्त्राने जे काही नाट्यगृह सांगितलं ते बघितले तर ते अत्यंत क्लोज इंटिमेट थिएटर्स होते. आज नाही आहेत इंटिमेट थिएटर्स. आपल्याला ऑब्व्हियसली नवीन टेक्नॉलॉजी वापरायला लागणार आहे. मग याला आपण नूतनीकरण म्हणायचं का? तर एका दृष्टीने हो म्हणायचं आणि एका दृष्टीने नाही पण म्हणायचं. कारण आजची गरज आहे ती जर आपण नाही भागवली तर नाटकच व्यवस्थित सादर होणार नाही. जे आपण सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं रसनिष्पत्तीच होणार नाही. त्याच्यामुळे ह्याला नूतनीकरण म्हणायचं का? तर हो म्हणायचं. आणि ते योग्य आहे का किंवा आवश्यक आहे. पण संस्कृत नाटक फक्त सादरीकरणाच्या दृष्टीनेच नवीन झालंय अशी ती गोष्ट नाहीये, विषयांच्या दृष्टीने पण नवीन झालं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक खूप युनिक कॉम्बिनेशन संस्कृत नाटकांमध्ये आपल्याला दिसतं. नवीन विषय जुन्या पद्धतीने मांडण्याचा एक प्रयत्न होतो आणि जुने विषय नवीन पद्धतीने मांडण्याचा एक प्रयत्न होतो. आणि ह्या दोन्हीही प्रयत्नांना आपण नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण असे जे प्रयोग आहेत ना, याच प्रयोगांमधून आजच्या काळामध्ये संस्कृत नाटक कसं पुढे जावं, कसं टिकावं, लोकांपर्यंत ते पोहोचावं, त्याची वाढ व्हावी याचा मार्ग सापडणार आहे. मी असं म्हणत नाही की संपूर्णपणे आधुनिकीकरण किंवा नूतनीकरण झालेलं आहे, ते कधीच होणार नाही. इट इज इन प्रोसेस. फक्त हायलाईट करायचा मुद्दा एवढाच आहे की नूतनीकरण आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला फक्त सादरीकरण, स्टेज, विंग्स, माईक्स या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बघायचं नाही, संहितांच्या बाबतीत पण बघायचं आहे आणि त्यांच्या मागच्या विचारांच्या बाबतीत पण बघायचं आहे. तर ते आवश्यक आहे का? आहे. कारण आजची पब्लिक आपल्याला ग्रॅब करायची. तुम्ही आतापर्यंत अनेक
म्हणजे अनेक नाटकांच्या प्रोसेसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता, तर त्यातला एखादा मजेशीर किस्सा जो मला आजही तो आठवला की हसायला येतो, असा कुठला एखादा किस्सा मला सांगू किस्से खूप आहेत. शकता? ही गोष्ट खरी आहे की असा प्रश्न विचारल्यानंतर एकही आठवत नाही. बट एक अत्यंत मेमोरेबल किस्सा आहे जो मला काय आमच्या त्या प्रोसेस मधल्या सगळ्यांनाच तो खूप जास्त आठवतो. मृगया कलह हे नाटक आम्ही करत होतो राज्य नाट्य स्पर्धेमध्ये. 2022 सालच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आम्ही ते केलं होतं आणि पहिलाच प्रयोग, नाट्य स्पर्धेचाच प्रयोग आम्हाला 4-5 दिवसांवरती होता. आमच्या क्रू मधला एक व्यक्ती आहे, 1-2 जण आहेत, ते नेपथ्यासाठी म्हणून काही गोष्टी शोधायला गावात फिरत होते. नाशिकमध्ये गोदावरीच्या काठी चित्पावन मंगल कार्यालय म्हणून आहे, तिथे टॉप फ्लोअरला आमची प्रॅक्टिस व्हायची आणि तिथूनच मग ते बाहेर पडलेत, त्यांना काही गोष्टी शोधायच्या होत्या. म्हणून झालं असं की एकाने पूर्णपणे टक्कल केलेलं होतं आणि दुसरा जो होता तो आम्हाला धनुष्य तयार करण्यासाठी ना बांबू सोलायचे होते आणि आमच्याकडे कोयता आणि इतर काही जे शस्त्र होते त्यांना धार नव्हते, सो तो धार लावण्याची जागा शोधत होता. नेमकं 2 दिवस अगोदरच काहीतरी गदारोळ झाला होता आणि पोलिसांचा बंदोबस्त होता. ही लोक शिखा ठेवलेली, धोतर नेसलेलं, हातामध्ये कोयता, दुसऱ्याच्या हातात शस्त्र, आपले चालले धार लावणारा शोधत. पोलिसांनी बघितलं, त्यांना काहीतरी वेगळी शंका आली, त्यांनी घेतलं बाजूला. काय हे, कुठे निघालात हे घेऊन? त्यांनी सांगितलं की आम्ही असं करतोय तसं करतोय, पण त्यांचा सगळा अटायर बघून कोणालाही विश्वास बसेल ना, तर त्यांना लिटरली पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. आणि तिथे गेल्यानंतर यांना कळेना की आता करायचं काय. बरं, संस्कृत नाटक करणारे नाशिक मधली आमची जी टीम आहे त्याच्यापैकी आमचा एक खूप महत्वाचा व्यक्ती चैतन्य गायधनी, जो मृगया कलह मध्ये सुद्धा खूप जास्त त्याचं योगदान होतं, त्याचे लाईट्स पण नेपथ्य पण त्यानेच केलं होतं. त्याला हे फोन करतायत की चैतन्य दादा, अरे बरं आम्ही प्रॅक्टिस मध्ये, याने पहिल्यांदा तर 2 वेळेस फोनच नाही उचलला, ते तिकडे पॅनिक झाले. त्याने फोन उचलल्यानंतर त्याला म्हणे, चैतन्य दादा अरे किस्सा झालाय. काय? आम्हाला पोलिसांनी पकडलंय. आता यांना उशीर झाला होता आणि आम्ही यांना आल्यानंतर झापणार हे यांना माहिती होतं. चैतन्याला असं वाटलं की हे कारण बनवत असेल. तो, अरे दादा पोलिसांनी पकडलंय. हो ठीक आहे, दुसऱ्याला सांग. याने फोन घेऊन दिला. त्यांनी परत फोन केला, अरे खरंच पोलिसांनी पकडलंय. हा चैतन्यकडे, काही कारण नको बनू, लवकर ये, इथे प्रॅक्टिस थांबली आहे. ते म्हटले, अरे खरंच पोलिसांनी पकडलंय, आम्हाला काय करू? आणि हे सगळं झाल्यानंतर चैतन्य पोलिसांशी बोललं, म्हणजे त्याला नंतर विश्वास बसला, तो पोलिसांशी बोलला. यानंतर सगळं सॉर्ट आउट झालं. ते आले, ते येईपर्यंत मला आणि माझ्यासोबत बाकी काम करणाऱ्यांना काहीच पत्ता नाही. आम्ही सगळे यांना शिवाय घालत बसलो की इतका वेळ लागतो का धार लावायला. हा सगळ्यात मजेदार किस्सा आम्हाला आठवतो, कारण हे असं नाही झालेलं की धार लावायला गेले आणि पोलीस घेऊन गेले. अक्षरशः आमची पोरं पण अशी अतरंगी आहेत ना, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ती अशी कारणं बनवूच शकतात, त्याच्यामुळे त्यांना पोलिसांनी पकडलं याच्यावर विश्वास ठेवण्याचा संबंधच नाही. असा तो एक मजेदार किस्सा आहे. परत पण म्हणजे तुमचं मागच्या वर्षी प्रचंड गाजलेलं नाटक म्हणजे वंदे गणपती, त्याच्याकडे आपण येऊयात की त्याच्याबद्दल काय सांगाल आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा तर ते फार गाजलेलं नाटक आहे असं तुम्हाला वाटलं, याच्यात मला धन्यता वाटली. संस्कृतच्या लोकांना ते आवडलं असं मी म्हणेन आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. मुळात या नाटकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की हे नाटक कोणत्याही आविर्भावातून आम्ही तयार केलं नव्हतं. हे नाटक आम्ही संस्कृत सृष्टीला, संस्कृत परंपरेला एक आदरांजली म्हणून तयार केलं होतं. टी गणपती शास्त्री यांनी खरं तर संस्कृत साहित्य परंपरेवरती किंवा संस्कृत क्षेत्रावरती इतके उपकार करून ठेवले आहेत की आपल्याला त्यांचे पांग फेडता येणं शक्य नाहीये. म्हणून त्यांचं सगळं कार्य लोकांसमोर मांडावं यासाठी म्हणून आम्ही हे नाटक सादर केलं होतं. हे मला वाटतं या नाटकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. आणि या व्यतिरिक्त दुसऱ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी अशा की या नाटकामध्ये नाट्यशास्त्रानुसार आपल्याला लेखन करण्यासाठी, नाट्यलेखन करण्यासाठी जे टूल्स मिळतात त्यांचा पुरेपूर उपयोग केला होता. म्हणजे लिटरली हा एकांकच आहे, पण आपण याला दशरूपकांमध्ये अंक याची जी लक्षणं सांगितली आहेत ना, त्या लक्षणांमध्ये तंतोतंत बसवू शकतो.
त्यानंतर पंचसंधी किंवा अर्थप्रकृती यांचा जेवढा शक्य असेल तेवढा उपयोग आम्ही त्याच्यात केला. आणि याद्वारे पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की संस्कृत नाटक असलं, अनेक लोकांना त्याची भाषा व्यवस्थित कळत नसली, संशोधनावर बेस नाटक असलं तरी पंचसंधी आणि अर्थप्रकृती यांचा उपयोग करून जर तुम्ही उत्तम संहिता लिहिली तर ती एंगेजिंग ठरतेच ठरते. हे त्या नाटकाचं एक वैशिष्ट्य. आणि दुसरं म्हणजे कुडियट्टम. तो प्रयत्न हा होता की आपण संस्कृत नाटक करतोय, आपण आपले ट्रेडिशनल आर्ट फॉर्म जे आहेत ते प्रमोट करायला पाहिजे. आपण करणार नाही तर इतरांनी करावी अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे पहिले तर ती आदरांजली होती. दुसरं, नाट्यशास्त्राच्या परंपरेनुसार आम्ही अंक पुन्हा रिजिव्हनेट करण्याचा, पुन्हा तो एक नवीन तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरं कुडियट्टम. हे 3 वैशिष्ट्य मला त्याचे वाटतात आणि ते जुळून आलं हे आमच्या टीममुळे. सो ते एक मला आनंदाची गोष्ट माझ्यासाठी. आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊ की एक कलाकार म्हणून तुम्हाला संस्कृत नाटकाने काय दिलं आणि त्याचं तुमच्या आयुष्यातलं स्थान कसं काय? आपल्याला या व्हिडिओसाठी साधारण 1.5-2 तास वेळ आहे का? कारण तेवढा वेळ हे उत्तर संपणार नाही. पण अगदी शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हटलं तर संस्कृत नाटकाने मी 10वी पर्यंत माझा खूप असा स्ट्रॉंग विचार नव्हता संस्कृत शिकण्याचा. त्याच्यानंतर पण मी वास्तुशास्त्र शिकायचं म्हणून संस्कृत शिकायला सुरुवात केली आणि मध्ये नाटकाचा टर्न बसला. नाटकाने मला काय दिलं तर मला खरोखर संस्कृत ही भाषा आवडण्यासाठी एक माध्यम तयार करते. नाहीतर मला माहित नाही की खरंच मला भाषा म्हणून संस्कृत आवडली असती, किती आवडली असती. सुंदर भाषा आहे, कारण मला आता ती आवडते, मला माहिती आहे आता त्याच्यातलं सौंदर्य काय. पण ते सौंदर्य दाखवण्याचं काम मला नाटकाने केलं, संस्कृत नाटकाने केलं. त्या व्यतिरिक्त संस्कृत नाटकाने मला अशी एक गोष्ट मिळवून दिली की ज्याच्याबद्दल मी पॅशनेट असू शकतो. कारण आयुष्यात प्रत्येकाला ना अशी कोणती तरी गोष्ट असणं आवश्यक आहे की त्याच्याबद्दल तो पॅशनेट आहे, त्याच्याबद्दल तो नफा तोट्याचा विचार नाही करणार आणि तो संपूर्ण झोकून देईल. तशी गोष्ट ज्याच्या आयुष्यात नाही, तो खरोखर करंटा माणूस असतो. ती गोष्ट त्याचा व्यवसायच असेल असं नाही, तो त्याचा छंदही असू शकतो. संस्कृत नाटकाने मला ती गोष्ट मिळवून दिली माझ्या आयुष्यामध्ये. ती जी जागा होती ना ती संस्कृत नाटकाने भरली. आणि या व्यतिरिक्त संस्कृत नाटकाने काय दिलं तर खूप सारे चांगले लोक दिलेत आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला. मला फार प्रामाणिकपणे असं सांगावं असं वाटतं की इन जनरलच नाटक ही फक्त करण्याची, स्टेजवर परफॉर्म करण्याची गोष्ट नाही. जर एखादा माणूस नाटक जगण्याची इच्छा दाखवत असेल तर नाटक त्याला खरोखर जगणं शिकवू शकतं. खरंच थँक्यू सर, तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि नाटक आणि ओव्हरऑल नाटक याविषयी आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आमच्या अख्ख्या विभागातर्फे. आणि त्याच्यासाठीच जस्ट एक टोकन ऑफ थँक्स, टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणून एक छोटीशी भेटवस्तू आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. धन्यवाद.